आहे का हा मनोहर? मी कुठे राहिला? अजून कसं नाही आला? काय आहे तुझं? मी फोन कट करते म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाहीये एवढं साधं कळत नाही का तुला? मी काय केलं की तुला माझ्याशी बोलायचं नाहीये? आणि तू मला वाटलं सॉरी. हो मग तुला कोण वाटलं? नाही रे, तो मनोहर सारखा फोन करून त्रास देतोय. कोण ग मनोहर? बाबांनी लग्नासाठी पसंत केलेला मुलगा. अच्छा हा हो. सारखा फोन करतोय रे तो. सोड ते जाऊ दे. तू कुठे आहेस आता? किती वेळ लागणार तुला यायला? 0 मिनिटं. माझी बायको एवढी वैतागली आहे, मला मिस करते म्हणल्यावर मी वेळ कसा घालवेन? आणि सांग ना कुठे आहेस तू? तू डोळे मीट. डोळे उघडलेस ना की मी तुझ्या समोर उभा असेल. आणि हा घे आलो. आणि काय मग बायको, कसा गेला आजचा दिवस? हे समर सर काही बोलले नाही ना तुला? हो म्हणजे ना ते काहीच बोलले नाहीत. काही झालंय असं काही रिॲक्टच झाले नाहीत. बघ मी म्हणालो होतो तुला. खरं तर मला त्यांच्या अशा वागण्याचंच टेन्शन आलंय रे. मनू, मला तुझं काही कळत नाही. जे सकाळी ऑफिसला जाताना सर काहीतरी बोलतील ह्याचं टेन्शन तुला आलं होतं आणि आता ते काहीच बोलले नाही ह्याचं टेन्शन आलंय तुला. तसं नाहीये रे. आणि जाऊ दे ते सोड. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? मनू अगं ऑफिसमध्ये नाही दिल्यास? दिल्या. समर सरांना पण दिल्या आणि सगळ्या संपवल्या. मग ही कशी काय उरली? ही मी तुझ्यासाठी काढून ठेवली होती माझ्या डब्यातली. किती गोड आहेस तू मनू. वा वा. म्हणजे आता ह्या पुरणपोळीला आईच्या हातची चव आणि माझ्या बायकोचं मिसळलं गेलेलं प्रेम, म्हणजे ही पुरणपोळी आता खूप भारी लागणार आहे. पण तुला माहिती आहे म्हणून ही तुझ्यापेक्षा थोडी कमीच गोड लागेल. हे बरं, काकू कशा आहेत? ती काय खरं सांगणार आहे का? बरी आहेच म्हणत असते. पण आणि मला तर खरंच टेन्शन आलंय रे तिचं. म्हणजे ना तिला त्रास झाला तरी ती अंगावर काढते दुखणं. तसं तिने नको करायला. हो ना. पैसा नसेल तर माणसाला किती तडजोड करावी लागते ना. आणि हे म्हणू बघ, तू घाबरू नकोस. हे दिवस पण जातील. हो रे, पण ते जाताना किती त्रास देऊन जातात ना. बघ ना, आईच्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचंय म्हणजे पैसे हवेत. आणि बँकेतल्या फ्रॉड नंतर तर आता एवढे पैसे कुठून आणणार? मला तर ना खरं तर सगळे रस्ते बंद झाल्यासारखं वाटतंय रे. म्हणून तुला माहिती आहे, ही गाडी चालवताना ना मी एक गोष्ट शिकलोय. कधीतरी अचानक समोरचा रस्ता बंद आहे असं कळतं, इथून पुढे नाही जाता येणार. पण तेव्हा पॅनिक नाही व्हायचं. तेव्हा गाडी थोडीशी मागं घ्यायची आणि नवीन रस्ता शोधायचा. हा, तो नवीन रस्ता कुठे जात असतो हे आपल्याला माहीत नसतं, पण आपण धीर न सोडता गाडी चालवत राहायचं. नवीन रस्ता आपोआप सापडतो. आणि एक रस्ता संपला ना की दुसरा रस्ता सापडतोच. आपल्यालाही सापडेल नवीन रस्ता. काय झालं? असं का बघतेस? काही नाही, चल. जरा पुरणपोळीची चव घेतो. वा वा वा. मी म्हणल्याप्रमाणे तुझ्यापेक्षा थोडी कमीच गोड आहे. आणि चल आता, उशीर होतोय, निघूया. हो. आई, एवढं सगळं झालं आणि तू मला एक साधा फोन करून सांगितलं नाहीस. चल आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांकडे जाऊ, एक्सरे काढू पायाचा. माझ्या ओळखीच डॉक्टर आहेत. चला बाबा, आईला घ्या. चला आपण जाऊया. बाबा काय, आईला याचं पडलेलं नाही हो बघवत. आपल्या मनूचं लग्न आहे पुढच्या काही दिवसात. तुला लग्नाची धावपळ करायची की नाही? अहो हो, पण मी बरी आहे आता.
मला त्रास होत नाहीये आणि तुम्हाला मी मुलगा मानते की नाही. मग मला त्रास झाला ना तर मी तुम्हाला सांगेन. खोटं बोलतेस तू आई, खोटं बोलतेस तू. मला मुलगा मानत असतीस ना तर तुम्हाला सांगितलं असतंस फोन करून, अरे समोर मी पडले स्टुलावरनं. तू केलंस बाबा? काय हा? म्हणून रंगपंचमीच्या दिवशी त्या माणसाच्या कशात थोबाडीत मारलं ते? अगं हो ना, पण काय ग, कोण होता तो माणूस? काय माहित. अगं ए मेघा, मनूचं लग्न ठरलंय, खरंय का? हो, बरंय. वेळच्या वेळेवर लग्न झालेलं चांगलंच असतं. पण काय ग, ती आई वडिलांनी ठरवलेल्याच मुलाशी लग्न करते ना, की तुझ्यासारखा कोणीतरी हेरून ठेवलाय तिने मनामध्ये? हो बाई, लग्न नेहमी आई वडिलांच्या मर्जीनीच करायचं. स्वतःच्या मर्जीने केलं आणि फसलं मग आयुष्याचं वाटोळ. हो की नाही ग मेघा? हा, आता तू काय ठरवलंयस? जातेस ना नांदायला का घटस्फोट घ्यायचा ठरवलंयस? काय ग? बरं झालं ताई आलीस. ताई जरा बाऊल दे ना मला तो. ताई, ताई, काय? बाऊल दे ना जरा. हा. ताई काही झालंय? मसाला घातलायस? अगं नाही, विसरले. दे ना. अशी नाराज का दिसतेस? अगं वास वास वास, एवढा नको. पुरे. ताई काय झालंय? तू अशी नाराज काय आहेस? त्या सोसायटीतल्या बायका, तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात का लुडबुड करायची असते काय माहित? कोणी काही बोललं का तुला? मला विचारत होत्या, काय मग नांदायला जाणार आहेस की आई बाबांकडेच राहणार आहेस? तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे ताई. आणि काही उद्योग नसतात ग यांना. कुणी कितीही चांगलं वागलं ना तरी नावं ठेवायची माहिती आहेत फक्त. आपण आपल्या आई बाबांकडे लक्ष देऊया. त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आज सकाळपासून आईला बघितलंच ना, तिला खूप त्रास होतोय ग, पण कुणाला कळू देत नाहीये. माझ्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून ती नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते. पण मी तिचं आता काही ऐकणार नाहीये. आपल्याला ऑपरेशन करावं लागलं ना तर आपण करून टाकूया. म्हणू अगं, कसं करणार ऑपरेशन? ऑपरेशनला नाही म्हटलं तरी लाखाच्या घरात खर्च जाईल. एवढे पैसे कुठून आणणार? मनू, अनिकेत, ताई तू इथे? आईने भाजी दिली. वा, उषा मावशीलाच आमची सगळ्यात जास्ती काळजी आहे. मग आई कोणाची आहे? एक्सक्यूज मी, सासू कोणाची आहे? हे मनू, हळू बोल, आई बाबांनी ऐकलं ना तर वाट लागेल. तेच. बरं ऐक, मी आईला सूप देऊन येते, तुम्ही गप्पा मारा. अरे मनू, पण जावं याला घरी काही पाहुणचार वगैरे काही आहे की नाही? पाहुणचार वगैरे सगळं नंतर. हा, चल मला जरा पोळ्या करायला मदत कर. म्हणून तू का करतेस पोळ्या? मी आईला सांगतो, ती पाठवेल. नाही नको, एवढी कामं सांगणं बरं दिसत नाही रे. चल ना तू, चल 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 चल. अरे यार, म्हणून अगं मी आईला सांगतो ना. नको रे, तू तो दुसरा डबा दे पिठाचा. तू किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मला कळतंय की तुला त्रास होतोय. अहो नाही, आता बरंच बरं आहे. म्हणजे सकाळपेक्षा खूप बरं वाटतंय मला. सकाळपासून बघतोय ना मी. हे बघ, तुला ना हे दुखतंय ना याचा मला आतून खूप त्रास होतोय ग. खरं सांगतोय, तुझी अवस्था नाही बघवत मला. हे काय नाही निर्मला, पैशांची व्यवस्था करतो, आपण ऑपरेशन करतोय बस. आपलं काय ठरलंय, आपण हे आपल्यातच ठेवायचं म्हणून.
मुलींना काहीही कळू द्यायचं नाही. एकदा मनूचं लग्न होऊन जाऊ देत, मग तुम्हाला काय हवं ना ते मी करीन. हं? उशीर व्हायला नको म्हणजे झालं. अहो नाही, इतके दिवस हे दुखणं घेऊन जगतेच आहे की मी, अजून थोडे दिवस. आणि खरं सांगू का, आता जगून झालंय हो. जी काय हौस मौस आहे, पैसा खर्च करायचा आहे ना, ते मुलींवर करायचे फक्त. त्यांना काहीही कमी पडू देता कामा नये. आई घे, सूप पिऊन घे, बरं वाटेल. छान झालंय ग सूप मेघा. आईला लवकर बरं वाटलं पाहिजे रे. मला तिचंच टेन्शन आलंय. होईल पण ना. आणि आई बाबांनी खूप केलंय रे आमच्यासाठी. आता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली. आईला अजून त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. हो कळतंय मला. हे फक्त तुम्ही दोघांनी नाही तर आपण दोघांनी मिळून पण आईबाबांसाठी काहीतरी करायचं. कारण आता ते माझी पण जबाबदारी आहेत. एक मिनिट. हे काय आणि बघ तर. आजपासून आपल्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा सोबती या. आजपासून आपण आपले पैसे आणि सगळ्या आठवणी ह्याच्यात साठवायचे. आजपासून आपण जमेल तेवढे पैसे ना त्या डब्यात टाकायचे. हा गल्ला आहे म्हणजेच आपली मनी बँक. एक मिनिट. ही आपली पहिली आठवण, आपले पहिले 500 रुपये. आणि खरं सांगू, माझ्या मनातही असंच काहीतरी करायचं आलं होतं. म्हणजे काय, तुझ्या नवऱ्याला कळतच बायकोच्या मनातलं. हे म्हणू, आपण ही मनी बँक आहे ना तिथे गच्चीत कुठेतरी सिक्रेट जागी लपवून ठेवू. म्हणजे जमेल तेव्हा आपल्या दोघांना पैसे टाकता येतील. हो, मला आवडली मनी बँक. आता आपण आपल्या घरासाठी आणि घरातल्या माणसांसाठी यात पैसे साठवायचे. म्हणून मी मनी बँक आणले. आणि ही किल्ली ही तुझ्यासाठी आणि ही किल्ली माझ्यासाठी. आता आपण दोघांनी मिळून हे घर सांभाळायचंय आणि जपायचं. लव्ह यू आणि आय लव्ह यू टू. आणि तुझ्या बरोबर असलं की किती शांत वाटतं रे. आयुष्यातले सगळे दुःख नाहीशी झाल्यासारखं वाटतं. मला असंच तुझ्या कुशीत निवांत पडून राहायचंय. आपण नवरा बायको असून सुद्धा हे करता येत नाही. किती वाईट आहे ना हे. अगं म्हणून महत्वाचा कॉल असेल, उचल ना. तो मनोहर रे सारखा फोन करून त्रास देत राहिलाय. कंटाळा आलाय मला त्याचा. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुला म्हणून सांगितलंय ना की तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून, तरी पण तू तिला त्रास का देतोयस? आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे तुला कळत नाहीये का? तू तिला ब्लॅकमेल करतोयस ना की तिच्या घरी सांगेन की तिचं बाहेर अफेअर आहे म्हणून. कान उघडून नीट ऐक. जर का तुझ्यामुळे मनूला आणि मनूच्या घरच्यांना त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी. तू असशील तिथे येऊन मारेल. चल फोन ठेव. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय, खरा त्रास काय असतो हे कळेल तुला लवकरच.
जरा घाबरवल त्याला. आता फोन नाही करणार बघ. आणि एक्सक्यूज मी मिस मानसी. मिस मानसी कशा आहात? तुम्ही इथे इथे काय करताय? तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय ते विचारायचं होतं. नाही म्हणजे तुमच्या बॉयफ्रेंडनी मला धमकी दिली होती ना. जर का तुझ्यामुळे मनूला आणि मनूच्या घरच्यांना त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे. म्हणून म्हटलं डायरेक्ट ऑफिसमध्ये भेटायलाच जाऊया. चला चला आपल्याला बाहेर जायचं. मूर्खात का तुम्ही? काय चाललंय तुमचं? हे बघा मी इथे ऑफिसमध्ये आहे ना म्हणून गप्प आहे, नाहीतर जा ना तुम्ही इथून. एका अटीवर जाईल, तुम्ही माझ्या सोबत चला. ओ तुम्हाला कळत नाही का एकदा सांगितलेलं? मला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण मला तुमच्यात इंटरेस्ट आहे. हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता जर इथून निघालात नाही ना तर मी आमच्या सिक्युरिटी गार्डला बोलवून तुम्हाला धक्के मारून हाकलून द्यायला लावीन, कळलं? निघा तुम्ही. चालते व्हा. नाही तुम्ही असे नाही ऐकणार. शिर्के आता आपलं लग्न ठरले, आपल्याला भेटायलाच हवं. बाहेर भेटूया आपण. हा काय माणूस आहे हा? मॅडम काय झालं? काही नाही. सर तुम्ही मागितलं नसलं तरी एक सल्ला देऊ का तुम्हाला? नको. भोप्या बोल रे, बोल बोल. तू काय ऑफिस मध्ये नाही आहेस, आता माझ्या घरात आहेस तू. बोल. या मानसी मॅडमचा नाद सोडा तुम्ही. म्हणजे मी त्यांना चांगलंच ओळखलंय. सहजासहजी ते तुमच्या हाती लागणार नाही. म्हणूनच तर मला हव्यात त्या. भोपे तुला माझा एक प्रॉब्लेम माहितीये का? ज्या गोष्टी सोप्या असतात ना त्या मला कधीच आवडत नाही. तरी ज्या गोष्टी मिळवायला त्रास होणार आहे किंवा ज्या गोष्टी मिळवायला कष्ट करावे लागणार आहेत त्याच गोष्टी मला आवडतात. भोप्या ज्या गोष्टी माझा इगो दुखावतात, ज्या गोष्टी मला हर्ट करतात ना त्या गोष्टी जाम आवडतात. मला जर कोणी सांगितलं ना तर एखादी गोष्ट जाम अवघड आहे तर मग मला तीच गोष्ट मिळवायची असते. म्हणूनच मला मिळवायचंय मिस मानसींना. नाही पण मी काय म्हणतो, या इतक्या सगळ्या मुली तुमच्या आजूबाजूला असताना तुम्हाला याच का हव्यात? बाबा दारू पिता का? नाही मी निर्व्यसनी आहे. कशाला थापा मारता? डोळ्यात दिसते तुमच्या. काय रोज थोडी थोडी घेता ना? हा म्हणजे थोडे कधीतरी. मग काय रोज वेगवेगळा ब्रँड की एकच? नाही शक्यतो एकच. का बरं? म्हणजे एकच ब्रँड असलं की कशी जरा होते ना, म्हणजे अशी नशा चढते जरा. माझंही तसंच आहे भोप्या. मिस मानसींना बघितलं ना की मला पण नशा चढते यार. मी मिळवणार मिस मानसींना लवकरच. पण कसं काय शक्य आहे ते? भोप्या तू एक काम कर, शहा अँड कंपनी बरोबर एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज कर. आपला सगळा स्टाफ तिकडे पाहिजे मला.
स्पेशली मिस मानसी. ओके सर. आणखीन काय? तुला सांगितलं तेवढं कर, पुढचं सगळं मी करतो. तू फक्त मिस मानसी माझ्या होताना बघ. समर प्रताप जागीरदार, त्याला जे हवंय ते मिळवतोच. मग त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. अरे ऑफिसला जाते. काय अगं एवढ्या लवकर? हो, आज सरांचाच फोन आला होता, अर्जंट बोलावलंय. एका मोठ्या इन्व्हेस्टरची मीटिंग आहे आणि परत इयर एंड पण आहे ना. बर, मी आलोच लवकर. नाही नाही, आणि तू नको येऊ, मला उशीर होतोय. मी निघते पुढे. अगं मनू, काल सांगायचंच ना मला. अरे मला पण आत्ताच कळलं ना. आणि चल मी ठेवते आता, गप्पा मारत बसत नाही. मग बोलू. बाय. ए मनू, तुला माहितीये ना, तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही. हो रे आणि पण पर्याय नाहीये आपल्याकडे. चल असू दे, ठेवू फोन मी, मग बोलू. संध्याकाळी भेटूया. बाय. बरं बाय. ए लव्ह यू. लव्ह यू टू. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बाबा कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे, मी मस्त आहे. बाबा हा थांब जरा. आणि आईंची तब्येत कशी आहे? आता बरी आहे. मनोहरचा फोन आहे. देऊ का? बोलताय का? नाही नाही नको, त्यांच्याशी नंतर बोलतो मी. बरं बरं. ऍक्च्युली आता तुमच्याशीच काम होतं थोडस. बोला ना, बोला. नाही, मी म्हणत होतो आपल्याला ते लग्नाचं जरा लवकर पाहायला हवं. कारण मला US ला निघायचंय. त्यांचा लवकर फोन आला आणि अचानक बोलून घेतलं ना तर मला जावं लागेल ना. मग आपल्या सगळ्यांची गडबड उडेल. हा म्हणजे घाई होईल ना. आणि लग्नाच्या पुढच्या तयारीसाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळणार नाही. होय हो. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पुढचं सगळं ठरवायला हवं. मी काय म्हणत होतो बाबा, ते मनूच माझ्या बरोबर लग्न करण्यात तुम्ही नक्की इंटरेस्टेड आहात ना? अहो असं काय बोलताय? तुमचं स्थळ पसंत आहे आम्हाला. अहो मग आता आपल्याला घाई करायला हवी. पुढचं सगळं ठरवायला कधी मग भेटायचं म्हणजे? मनोहर जरा होल्ड करता काय? एकच मिनिट. मनोहरचा फोन आहे, त्यांना घाई आहे US ला जायची. हॅलो. तर ते म्हणतात की लग्नाचं काय करायचं, लवकरात लवकर काय ते ठरवा. तर माझं म्हणणं आहे की आपण चर्चा करूया. म्हणू तू ऑफिसला आज जरा लेट जा, थांब जरा. बाबा आत्ता खरंच वेळ नाहीये, मला उशीर झालाय. आपण रात्री बोलूया. येते मी. आई येते. अगं मनू ऐक. हॅलो. मनोहर, मी काय करतो, संध्याकाळी सगळ्यांशी चर्चा करतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कळवू का? चालेल? हा पण जरा लवकर. हा बाबा. हो 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 हो, नक्की नक्की. काय म्हणाले ते? मनूच्या लग्नाचं लवकरात लवकर बघावं लागणार आहे आपल्याला. हो, काही करून पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे. नाहीतर ऐनवेळेस उगाच धावपळ नको व्हायला. आणि केवळ पैसे नाहीये म्हणून चांगलं स्थळ हातातून जायला नको ग. लग्न काय हो, कधीही करता येईल, पण पैसे कसे जमवायचे सगळे? तर मोठा प्रश्न आहे ना माझ्या पुढे. पैशांचं कसं काय जमवायचं? सध्या तर माझ्या पुढे फक्त मिट्ट काळोख दिसतोय बस. पण काहीतरी करणार मी.
मनूच्या लग्नामध्ये अजिबात तडजोड करणार नाहीये. काही करीन, कुठूनही पैसे उभे करीन, पण लग्न करणार. हो. लग्न करणार. मनूच्या लग्नामध्ये अजिबात तडजोड करणार नाहीये. काही करीन, कुठूनही पैसे उभे करीन, पण लग्न करणार. बसा 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 प्लीज बसा. आज दिवसभर तुम्ही काम करताय तरी काय फ्रेशनेस आहे चेहऱ्यावर. हा काय एनर्जी आहे. वा मस्त. बोपे मला आता सांगत होते तुम्हाला आता घरी जायचंय. कोणाकोणाला घरी जायचंय? बोपे इकडे कोणालाच काही दिसत नाही घरी जायची. हे परब नाही सर, मला नाही जायचंय. गुड. मग तुम्ही थांबा, बाकी सगळे घरी जा. जाऊ द्या ना घरी, खूप काम केलं आज. अरे परब मजा केली. मला माहितीये तुम्ही दिवसभर काम करताय, खूप दमला असणार आणि आता उशीर पण झालेला आहे. जा जा घरी जा, सगळ्यांनी घरी जा. आणि सगळा लेडीज स्टाफ, मला माहितीये खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे मी स्वतः तुम्हाला माझ्या गाडीतूनच घरी सोडणार आहे. मिस मानसी, या सगळ्यांना घेऊन या खालती. शिर्के लॉक करून. मिस मानसी, चला सर सोडतायत. या मिस नीलम. ना प्लीज. मिस नीलम, भारती ताई बसा. या बसा. तुमचं झालं असेल तर निघायचं का आता? नीट बसून झालं असेल तर निघायचं का आता? हो. सर, माझं घर इथेच आहे, आलंय. बाय मनू. गुड नाईट. बाय. थँक्यू समर सर. बाय बाय.
सर इथे डाव्या साईडला घ्या. थँक्यू. सर मानसीला सोडून मग मला सोडलं असतं तरी चाललं असतं. नाही, मानसी मॅडमचं घर अजून लांब आहे ना, तुमचं ऑन द वेच होतं. ओके देन, गुड नाईट. गुड नाईट. La la sha la la.